जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी सौ संगीता पिठोडे तर उपसभापती पदी गोपाल नाईक यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। या सभापती निवडीच्या प्रथम सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदया जळगाव यांनी नियुक्ती केलेली आहे। त्यांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार तहसील कार्यालयामार्फत या ठिकाणी जामनेर पंचायत समितीचे जे काही नवनिर्वाचित 14 सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना आजच्या सभेच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या। त्याच्या पोहोच या कार्यालयाला रितसर प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या नोटिसीच्या अनुषंगाने आपण सर्व सदस्य 4 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेली आहेत। ती मी वाचून दाखवतो। सभापती पदासाठी पहिलं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे श्रीमती पिठोडे संगीता आनंदा यांचं। सदर नामनिर्देशन पत्र त्याच्यासोबत सर्व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली असल्यामुळे हे नामनिर्देशन पत्र स्वीकृत झालं असल्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो। त्याचप्रमाणे दुसरं सभापती पदासाठी दुसरं जे काही नामनिर्देशन पत्र आहे ते पूजा योगेश भडांगे यांचं या ठिकाणी दाखल झालेलं आहे। यांचे सुद्धा जे काही आवश्यक ती कागदपत्र आहेत सर्व कागदपत्र या नामनिर्देशन पत्रासोबत प्राप्त झालेली असल्यामुळे श्रीमती पूजा योगेश भडांगे यांचं नामनिर्देशन पत्र स्वीकृत झाल्याचं या ठिकाणी मी जाहीर करतो। त्यानंतर उपसभापती पदासाठी दोन नामनिर्देशन पत्र या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। पहिलं नामनिर्देशन पत्र श्री गोपाल वीरसिंग नाईक यांचं प्राप्त झालेलं आहे। सदर नामनिर्देशन पत्र या ठिकाणी स्वीकृत झाल्याचं मी जाहीर करतो। दुसरं नामनिर्देशन पत्र श्री किरण दत्तात्रय सूर्यवंशी यांचं या ठिकाणी दाखल झालेलं आहे उपसभापती या पदासाठी। ते नामनिर्देशन पत्र सुद्धा स्वीकृत झाल्याचं या ठिकाणी मी जाहीर करतो। अशा प्रकारे आपल्याकडे सभापती पदासाठी 2 आणि उपसभापती पदासाठी 2 अशी नामनिर्देशन पत्र दाखल झालेली असून सर्वच्या सर्व 4ही नामनिर्देशन पत्र स्वीकृत झाल्याचं या ठिकाणी मी जाहीर करतो। आता साधारणतः या नामनिर्देशन पत्रापैकी कोणाला जर नामनिर्देशन पत्र माघारी घ्यायचं असेल तर त्यासाठी एक 10 मिनिटाचा अवधी देणं बंधनकारक आहे। नवनियुक्त सभापती आणि उपसभापती यांनी पंचायत समितीच्या नवीन कार्यालयात पदभार स्वीकारला असून या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले।
जंगी मिरवणूक यावेळी शहरातून काढण्यात आली. नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नवनियुक्त सभापती, उपसभापती तसेच निवडून आलेल्या सदस्यांचे स्वागत भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. आमच्या वहिनी संगीता वहिनी पंचायत समितीचे उपसभापती, आता ज्यांची नुकतीच निवड झालेली आमचे मित्र गोपाल भाऊ, उपस्थित सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्ता बंधूंनो, आज आपल्यासाठी खरंच आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे की दिवसेंदिवस अनेक क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी घोडदौड करते आणि सर्व क्षेत्र आज तालुक्यातले ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, सहकारी संस्था असतील, मार्केट कमिटी असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा विकासाचा घोडदौड दिवसेंदिवस वाढते. याला कारण म्हणजे आपलं नेतृत्व, माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं नेतृत्व या पक्षाला या तालुक्यामध्ये लाभलेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जनता आज आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आज भरभरून मतं देऊन आपल्याला गोपाल भाऊ उपसभापती झाले. गेल्या 5 वर्षामध्ये आमची जी टीम होती पंचायत समितीची यांनी देखील अतिशय चांगलं काम केलं आणि आता हीच जबाबदारी या नवीन सर्व टीमवर आहे. ते आम्ही म्हणायला पाहिजे चांगलं काम गेले 5 वर्ष झालं आणि आता या पुढे तसंच पद्धतीने कामकाज निश्चितच होणार आहे. या निमित्तानं आपल्या या छोटेखानी सभेसाठी आपल्या तालुक्याच्या या बैठकीसाठी मी सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं. सर्व मान्यवर आणि उपस्थित कार्यकर्ता बंधूंनो, खरोखरच आपल्या सर्वांच्या बळावर आणि नामदार गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवली आणि त्या पंचायत समितीमधून जिल्हा परिषदेमध्ये आपण घवघवीत यश मिळवलं आणि त्यातच द्योतक म्हणजे आपल्या पंचायत समितीमध्ये 10 जागा निवडून आल्या. 10 जागा निवडून आल्यानंतर सभापती आणि उपसभापती या उमेदवारांची निवड करायची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला आम्ही सर्वांनी मागणी केली आणि खरोखरच आपले नेते नामदार गिरीश भाऊ आणि सर्व ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांच्याच सहकार्यामुळे हा पहिला मान निरी गटाला मिळालेला आहे. आदरणीय नाना हे आपल्या तत्पूर्वी समाधान पाटील हे दोघांचा सत्कार करू इच्छित आहे. मी समाधान पाटलांना विनंती करतो त्यांनी सभापती संगीताताईंचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे त्यांनी गोपाल भाऊंचा देखील सत्कार करून घेतला. मला बरोबर ऍडजस्ट केलं. यानंतर मी नानांना विनंती करतो की नानांनी आमच्यासाठी मार्गदर्शन. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या तालुक्याचे अध्यक्ष चंदूभाऊ भाविस्कर, मित्रांनो, एखादी सरपंच जर भाजपचा झाला तर आम्हाला खूप कौतुक होतं आणि अशी वेळ आलेली आता कुठलाही कार्यक्रम असला तर व्यासपीठ एवढं भरलेलं असतं की ते नाव घेता 10-15 मिनिट लागून जातात. म्हणून सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू चंदूभाऊनी
तालुक्याकरता आपण मार्गदर्शन केलेलं आहे. मी आपल्याला फक्त एकच सांगतो, आणि जर कोणी मोदीजींचं कालचं भाषण जर ऐकलं असेल तर त्या भाषणाबद्दलाच मी अंश आपल्याला थोडंसं सांगतो आणि माझं भाषण संपवतो. मित्रांनो, मोदीजींनी सांगितलं की कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे, पदाधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली सत्ता आलेली आहे आणि त्यामुळे आपली जबाबदारी देखील वाढलेली आहे. लोक तुमच्याकरता कामाकरता येतील कारण त्यांचा हक्क आहे, कारण त्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. हे कार्यकर्ते जे आहे ते तुटके असतील, फाटके असतील, अंगावर कपडे असतील, कडकट मडकट असतील, सर्व असतील, त्यांच्यावर तरी सुद्धा ते बुद्धीनं बडकट त्यांनी आपल्या आपल्या गावामध्ये योग्य फिल्डिंग लावून तुम्हाला यशस्वी केलेलं आहे. सर्वप्रथम निवडून आलेल्या सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करतो. तसेच जे या निवडणुकीमध्ये हरलेले आहेत थोड्या मताने, त्यांना देखील पक्षातर्फे मी त्यांचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी तो किल्ला लढवला आणि आपल्या कामामध्ये त्यांनी गती द्यावी. मोदीजींनी सांगितलं की आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सगळे आता लोकप्रतिनिधी झालेले आहेत. मित्रांनो, सर्वात आधी एक लक्षात घ्या, तुम्ही पंचायत समिती सदस्य झालात, सभापती झालात, उपसभापती झालात, तर आपलं असं काम आहे की तुम्ही आता एकटा भारतीय जनता पक्षाचे सभापती, उपसभापती किंवा लोकप्रतिनिधी नाही, आपण सर्व तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. आणि आतापर्यंत जी परंपरा आहे, भाऊंनी जी परंपरा घातलेली आहे, तर भाऊंनी नेहमी असं बघितलं आम्हाला, आता आम्ही 30-40 वर्षापासून भाऊबरोबर राहतोय, फक्त छोटासा होता, परंतु आम्ही दिसलं की या निवडणुकीमध्ये जर एखाद्याने आपल्या विरुद्ध काम केलं असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही जाऊ नका, उलट त्याचं काम करा. आणि आपला पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलं, आपले जे प्रमुख आहे पक्षाचे, त्यांनी सांगितलंय की आजचा विरोध करणारा हा माझा उद्याचा भाजपचा कार्यकर्ता आहे. आणि याच प्रमाणामध्ये आपल्या जामनेर तालुक्यामधला आपला भारतीय जनता पक्ष वाढलेला आहे. मोदीजींनी एक छान उदाहरण सांगितलं. मोदीजींनी सांगितलं की हा भारतीय जनता पक्षाचा वटवृक्ष जो आहे तो एवढा मोठा झालेला आहे आणि लोकांनी विजयी रूप फळं त्याला त्या झाडाला आलेले, फळं आलेले, एवढे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार असे झालेले. पण तो मोदीजींनी एक शब्द सांगितला की हे झाड मोठं आहे आणि झाडाला खूप फळं आलेली आहे. आपण यशस्वी झाले, उमेदवार प्रतिनिधी झाले, परंतु एक निसर्गाकडनं आपण काहीतरी घ्यायला पाहिजे. निसर्ग हा नेहमी आपल्याला शिकवतो आणि निसर्ग काय शिकवतो, मोदीजींनी सांगितलं की हे जे झाड आहे याला जे फळं आलेले आहे, झाडाचा गुणधर्म आहे की फळं आल्यानंतर कुठलंही झाड असलं तर ते खाली वागतं. म्हणजे याच्या मागे जर अर्थ असेल तर आपण सर्व लोकप्रतिनिधी आहे, लोकांनी आपल्यावर श्रद्धा ठेवलेली आहे, विश्वास ठेवलेला आहे, तर आपलं सर्वात पहिलं काम आहे लोकप्रतिनिधींचं की आपण थोडंसं वाकायला पाहिजे. कारण ते फळं जे आहे ते फळं आपल्यासाठी स्वतःसाठी नाही आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही कुठेही गेला तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आहे. म्हणून मी आपल्याला हेच सांगतो एवढं की या भारतीय जनता पक्षाला कुठल्याही प्रकारे काही इजा होऊ नये, काळीमा फासू नये असं आपण कृत्य करू नका. जनतेची सेवा करा. जनतेची सेवा केल्यानंतर मी तर नेहमी सांगतो की तुम्ही असं काम करायला पाहिजे की पुढच्या वेळेस तुमच्या मतदारसंघात नाही व हाच पाहिजे आम्हाला. इतकं काम प्रचंड करा आणि कामाचं फळ हे मिळतं. मित्रांनो, आज नाही मिळणार, उद्या मिळेल, उद्या नाही मिळणार, भविष्यात मिळेल. आपल्याला नाही मिळणार, आपल्या मुलांना मिळेल आणि मुलांना मिळेल. एक देश हिताचं जे मोदी काम करत आहे. आता बरेच लोक सांगत होते नोटबंदी नोटबंदी नोटबंदी. काय झालं नोटबंदी? जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे जर काम केलं आणि ते लोकांना जर पटलं, लोकांचा विश्वास झाला की प्रामाणिकपणे काम करताय, तर जनता आपल्या बरोबर उभी राहते. आणि आता त्यात काही तुम्ही पंचायत समिती सदस्य आहे, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य, आता ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, आता त्या लोकांनी कार्यकर्त्यांनी तुम्हाला मोठं केलं, त्या तुमची जबाबदारी आहे की त्या कार्यकर्त्यांना मोठं करायचं. आपला सतत संपर्क ठेवायला पाहिजे, त्या गावांना जायला पाहिजे. नाही तर असं बऱ्याच वेळा होता की एकदा निवडून आला की तो येतच नाही बा गावामध्ये, असं व्हायला नको. भाऊच्या बाबतीत असं कधी होतं का? मग आपण थोडंसं आपल्या नेत्याचाही आदर्श घ्या ना अशा बाबतीमध्ये. म्हणून या यशामध्ये ज्यांना यश मिळालं त्यातले सभापती, उपसभापती या सर्वांना मी शुभेच्छा देतो. तर ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल लागले त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचा सभापती आणि उपसभापती होईल हे सिद्ध झालं होतं, निश्चित झालं होतं. फक्त वर्णी कोणाची लागते त्याच्यासाठीची आजची वाट पाहायसाठी आपण सगळे थांबलो होतो. आपल्या या जामनेर तालुक्याच्या इतिहासाचा जर का आपण विचार केला तर गेल्या 25 वर्षापासून मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात या भारतीय जनता पार्टीची घोडदौड सुरू आहे. आणि जेव्हापासून मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी राजकारणात सक्रिय भाग घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी प्रत्येक वेळेस घेतली. याआधी जे पूर्वीचे पंचायत समिती सदस्य जिप सदस्य होते ते वर्षानुवर्ष विशिष्ट राजकीय घराण्याशी संबंधित असलेले लोक त्या पदांवर बसत होते, परंतु भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंचायत समितीचा सभापती व्हायला सुरुवात झाली, उपसभापती व्हायला सुरुवात झाली आणि आजही तसाच निर्णय झालेला आहे. ओबीसी महिला जागा असल्यामुळे आपल्याकडे 3 जागा ह्या उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे होते. एकूण 14 सभासदापैकी 10 सभासद हे भाजपाचे आणि 4 सभासद हे विरोधक होते. त्यामुळे 3 लोकांना संधी मिळावी अशी भूमिका घेतली आणि फक्त पहिल्यांदा नंबर कोणाचा लागतो याकडे सगळ्यांची उत्सुकता होती आणि माननीय गिरीश भाऊंनी आज सौ संगीताताई आनंदा पिठोडे यांच्या गळ्यात ही सभापतीची माळ टाकली आहे. तसेच उपसभापतीपदी गोपाल धीरसिंग नाईक यांना नवीन कार्यकर्ता, जोमाचा कार्यकर्ता, तरुण कार्यकर्ता म्हणून त्याला संधी मिळालेली आहे. भारतीय जनता पार्टीत सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळेल या अनुषंगाने ही भूमिका आज भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी घेतल्यामुळे आज औपचारिकता त्या निमित्तानं पूर्ण झालेली आहे आणि खरंच तर खूप भरभरून प्रेम या पार्टीवर, या पक्षावर, गिरीश भाऊंवर या जनतेने आतापर्यंत जे दिलं आहे त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या जनतेचे मनापासून आभार मानतो आणि सर्व सदस्यांना, सभापतींना, उपसभापतींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. असं आहे की 25 वर्षापासून या तालुक्यामध्ये अत्यंत विकासाचा झंझावात गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये वाढवून लोक भारतीय जनता पार्टीला समर्थन देत आहे. आता आम्ही पाहिलं सबका साथ सबका विकास माननीय मोदीजींचा जो मंत्र आहे तोच गावागावापर्यंत आम्ही पोहोचवला आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला भरभरून असे 10 पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी निवडून आले. भारतीय जनता पार्टीचे 5 जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आले. तालुक्यातल्या जवळजवळ 90 ते 95% ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. विकास संस्थामध्ये, दूध डेऱ्यांमध्ये आहे. मोठ्या मोठ्या तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असू द्या, शेतकरी संघ असू द्या, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीची एक विशेषता आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आहे. मागच्याही वेळेला एक सामान्य कुटुंबातली प्रयागताई कोळी यांना जिल्हा परिषदचं अध्यक्षपद, खोडपे सरांना जिल्हा परिषदचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीने दिले आणि मागच्या पंचायत समितीच्या काळामध्ये 5 कार्यकर्त्यांना तालुक्याचे सभापतीपद, उपसभापतीपद अशी संधी मिळाली आहे. आजही खूप आनंदाचा दिवस आहे. खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी निर्णय घेऊन सगळ्यांना एकत्र बसवलं आणि सगळ्यांचे मतं जाणून घेऊन आज आम्ही निर्णय घेतला आहे. संगीताताई पिठोळे हे अत्यंत सुशिक्षित असे आहे, चांगल्या संस्कारातून त्या आल्या आहे, सामाजिक कार्याचं त्यांना भान आहे. त्याच्यामुळे तालुक्याच्या विकासामध्ये निश्चितच त्यांचं योगदान मोलाचे भविष्यामध्ये ठरणार आहे. गोपाल नाईक सुद्धा एक तरुण कार्यकर्ता, वंजारी समाजाचा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्याच्याही माध्यमातून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला. आमची कल्पना अशी आहे की शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा महाराष्ट्र राज्याची आणि केंद्राची जावी असा आमचा संकल्प आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून खूप काही करण्यासारखं आहे, ते आम्ही करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे नेते माननीय गिरीशजी महाजन, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाची घोडदौड यापुढे चालू ठेवू. धन्यवाद. कॅमेरा नीरज चौधरीसह मी कावेरी कोळी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. जामनेर बोदवड रोडवर पॅजो रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन 4 जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. पॅजो रिक्षा मोयखेडा दिगर येथील असल्याचे समजते. झालेल्या अपघातात पॅजो रिक्षा चालकांसह 3 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारार्थ जळगावला हलवण्यात आले आहे. पुन्हा भेटू
तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.